भूमाफिया श्री की विधान परिषद सदस्यता रद्द करने के संबंध में चंद्रकांत बटेसिंह रघुवंशी ग्राम पंचायत तूकी शहादा तालुका में ग्राम सेवक और सरपंच के भ्रष्टाचार और मनमानी प्रबंधन के खिलाफ जांच और कानूनी कार्रवाई। नंदुरबार में बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, भारतीय स्वाभिमान संघ के प्रदेश महासचिव रोहिदास वल्लवी, विश्व आदिवासी सेवा संगठन के केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बागुल, भारतीय स्वाभिमान संघ के जिलाध्यक्ष पंकज वल्लवी, अकलकुआ तालुका अध्यक्ष लाल सिंह पाड़वी आदि मौजूद थे। शहादा बिरसा सेनानी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा, ग्राम पंचायत तूकी उप सरपंच दिलीप मुसल्दी, सुरेश पवार, उप सरपंच ग्राम पंचायत लोहारा रामदास मुसल्दी, सदस्य ग्राम पंचायत लोहारा आदि कार्यकर्ता उपस्थित। आज आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने सातपुडा रेस्ट हाऊस या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सामाजिक संघटनेने विधान परिषद सदस्य म्हणून ज्यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी विविध विषयावर उहापोह झालेला आहे। या ठिकाणी सामाजिक संघटनेने वेगवेगळे मुद्दे जरी मांडले असेल, परंतु मी या ठिकाणी माननीय आमदार आमशा पाडवी यांनी याच्या अगोदर चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात टोकर तलावचं त्यांचं ते रिसॉर्ट आहे, फार्म हाऊस आहे आणि सीबी पेट्रोल पंपाची जागा, या दोन जागेवर त्यांनी एलक्यू केलेला होता। तो एलक्यू करताना त्या टायमाला आमच्या पाडवी यांनी जोरदार मागणी लावून धरली होती आणि पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामधून आदिवासी समाजाने त्यांना चांगला मोठा पाठिंबा दिला होता। परंतु कालांतराने तेच आमच्या पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मांडी लावून बसले, म्हणजे त्यांनी आदिवासी समाजाची सामाजिक सौदेबाजी करून ते एकत्र बसलेले आहेत। कुठेतरी त्यांची सामाजिक तोडजोड झालेली आहे आणि ते एलक्यूला उपस्थित केलेले जे मुद्दे त्या ठिकाणाहून गायब झालेले आहेत। तर एक प्रकारे आदिवासींच्या ज्या महत्त्वाच्या मुद्द्याबरोबर एक प्रकारचे म्हणजे ते भावनेशी खेळ केलेला आहे। त्या प्रश्नावर आमदार आमशा पाडवी हे उत्तर देतील का? कारण ज्या ताकदीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याच ताकदीने आम्हाला आदिवासी जनतेला, नंदुरबारच्या आदिवासी जनतेला त्यांच्याकडनं उत्तर हवे आहेत। अशा प्रकारचे आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि निश्चितच आमच्या पाडवी हे उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय बिरसा। आज आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर जे चंद्रकांत रघुवंशी यांना विधानसभेचे सदस्यत्व देण्यात आलेलं आहे, त्यांनी जे शपथपत्र दिलेलं आहे शासनाला, निवडणूक आयोगाला, त्या शपथपत्रामध्ये जवळजवळ 90% जमिनी ह्या आदिवासींच्या चुकीचे फेरफार करून त्यांनी हडप केलेले आहेत। त्यांच्या परिवाराच्या नावा किंवा त्यांच्या भावाच्या नावाने अशा पद्धतीचे ज्या जवळजवळ हजारो एकर जमिनी आहे त्या आदिवासींच्या जमिनी ह्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्या नावावर केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं जे घोषणापत्र त्यांनी सादर केलेलं आहे। निश्चितच आम्ही लोकांनी देखील काही अपक्ष म्हणून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाचे नियम आम्हाला देखील माहिती आहेत। तर त्यांनी त्या शपथपत्रामध्ये दिलेले जे नोंदी आहेत ते सर्रासमध्ये चुकीचे आहेत आणि त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही FIR दाखल करणारच आहोत। परंतु त्या आदिवासीची जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने फेरफार करून त्यांच्या नावे केलेली आहेत, त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेले आहेत। तर त्या जमिनी त्या पदावर राहिल्यास ते जमिनी ते अधिकृत करू शकतात, ही आम्हाला भीती नव्हे, आम्हाला शंका आहे। म्हणून त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्व हे रद्द करण्यात यावं, यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यभर ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत। परंतु लीगल प्रोसेसने तसंच त्यांच्या विरोधात FIR देखील आम्ही दाखल करणार आहोत। यासाठी आम्हाला शासनाला आम्ही अवगत करून देत आहोत की त्यांना देण्यात आलेले हे विधान परिषद सदस्यत्व हे तात्काळ रद्द करण्यात यावं, अन्यतः आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर नव्हे तर आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। जय आदिवासी, जय बिरसा, जय संविधान।